लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली चर्चा अंतिम झाली आहे का? कधीपर्यंत उमेदवारांची नावं फायनल होतील? आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. भाजप प्रवेशाच्या या चर्चा एकंदरीत तुमच्या अनुषंगानं किंवा इतरांच्या अनुषंगानं याचा फायदा कोणाला मिळतो एकंदरीत असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करतंय? मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो. त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुमचं नाव वारंवार चर्चेत आहे या अनुषंगाने. ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे उडकून काढा. लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडून लढवली जाणार आहे अशी माहिती हो हो नाही, रावेरच्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते. पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे. त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे.